गेल्या काही दिवसात राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यांची मालिकाच सुरू आहे। अशातच आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबाबत बोलताना वादग्रस्त गंभीर असं विधान केलंय। या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधकांनी देवेंद्र भुयार यांच्यावर निशाणा साधला। आमदार देवेंद्र भुयारांचं वादग्रस्त वक्तव्य, महिलांविषयी भुयारांचं वादग्रस्त विधान, विरोधकांची भुयारांवर सडकून टीका। पोरगी जर पाहिजे असेल तर पोरगीसाठी तो पोरगा नोकरीवाला पाहिजे। पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसंघाचे अजित पवार यांचे समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांची सध्या चांगलीच चर्चा आहे। आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पांठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पांठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबरी डांबरी भेटते। एका कार्यक्रमात देवेंद्र भुयार यांनी बोलताना महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं। पोरगी जर चांगली स्मार्ट पाहिली असेल, एक नंबर देखणी असेल तर ते तुमच्या माझ्यासारख्या पोट्याला भेटत नाही, ते नोकरीवाल्याला भेटते। आणि 2 नंबरची पोरगी कोणाला भेटते? ज्याच्यावर पांठेला आहे, एखादा धंदा आहे, किराणा दुकान आहे, पांठेला चालवते, अशा माणसाला 2 नंबरची पोरगी डोंबरी डांबरी भेटते। आणि 3 नंबरचा जो गाय आहे, राहिला सुद्धा हेबळली हाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते। म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं काही खरं राहिलं नाही। मध्ये येणारं जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेंबळ हांबळच निघत राहते। माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू, असंच कार्यक्रम आहे आपला सगळा। देवेंद्र भुयारांचं हे वक्तव्य महिलांचा अपमान करणारं आहे अशी टीका विरोधकांनी केली आहे। तिथं अशा प्रकारे कॅटेगराईज करून तुम्ही महिला जननीचा आपला अपमान करून राहिले, म्हणजे तुमची मानसिकता काय आहे हे समजतं आहे। महिला काय उपभोगायचं साधन आहे का? अशा प्रकारे तुम्ही कॅटेगराईज कसे करू शकतात? तुमची मानसिकता इथे दर्शवते आहेत। अजितदादांनी आणि सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवावं। ह्या प्रकारचं महिलांचं कॅटेगरायझेशन कोणीच खपवून घेणार नाही। 3 नंबरचा जो गाय आहे, राहिला सुद्धा हेबळली हाबळली पोरगी शेतकऱ्याच्या पोट्याला भेटते। देवेंद्र भुयार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीचे नेते बॅकफूटवर आले। महायुतीच्या नेत्यांनीही भुयार यांच्या वक्तव्यावर उघड नाराजी व्यक्त केली आहे। त्यामुळे मी त्यांना विचारून घेतो की बाबा तुम्ही काय म्हणालात, आणि जर त्याचा अर्थ असा चुकीचा निघाला असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या आमच्या माता भगिनींची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, पण मी हे समजून घेतो। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला वर्गाची मतं आपल्याकडे वळवण्याचा आटापिटा महायुतीचे नेते करतायत। अशातच देवेंद्र भुयार यांनी महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानं त्यामुळे महिला वर्गातून नाराजी व्यक्त होते। या पार्श्वभूमीवर भुयारांना महायुतीचे नेते आता योग्य ती समज देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मध्ये येणारं जन्माला येणारं जे लेकरू आहे ते हेंबळ हांबळच निघत राहते। माय इल्लू पिल्लू त्याच्या पोटी बांधणाऱ्याचं पिल्लू, असंच कार्यक्रम आहे आपला सगळा। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। म्हणजे शेतकऱ्याच्या पोराचं